मागील तासामध्ये मागील व्याख्यानामध्ये आपण भगवद्गीतेचा सामान्य परिचय पाहिला. हो. भगवद्गीतेच्या आवाज येतोय ना? हा, येतोय सर. काय तर म्हणत आहेत ना? बहुतेक निवड झाले. हा, आवाज तर येतोय, माझी काही नाही अडचण, तुमच्या घरचे आहे वाटतं काहीतरी. ठीक आहे, असो. तर मागील पाठामध्ये आपण सांख्य योग नामक अध्यायाला प्रारंभ केला होता. त्यातील स्थित प्रज्ञ लक्षण इथपर्यंत आपण आलो होतो, ज्यामध्ये आपण काय काय सांगितलं होतं. तर भगवद्गीतेतील काय तत्वज्ञानाचा, योग दर्शनाचा, सांख्य दर्शनाच्या सिद्धांताचा भाग आपण काय असा समन्वयानेही पाहिला होता. भगवद्गीता काय आहे हेही आपण पाहिलं होतं. भगवद्गीता ग्रंथाची प्रस्तावना केली होती आपण, आणि त्या प्रस्तावनेमध्ये समग्र भगवद्गीतेविषयीचा विषय आपण बोलला होता. तो आता वारंवार न घेता तर पहिल्या अध्यायाचं नाव काय आहे हे एकदा घेऊयात तरी. आज अध्यायाचे नाव, पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन अर्जुन विषाद विषाद योग, योग. एक ठिकाणी सांगायचं. दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग. सांख्ययोग. तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. कोणी सांगायचं, एक जण सांगा. तिसऱ्या अध्यायाचं कर्मयोग. हा. चौथ्या अध्यायाचे ज्ञान कर्म संन्यास योग. पाचव्याचं कर्म संन्यास योग. सहावा ध्यान योग. सातवा ज्ञान विज्ञान योग. आठवा अक्षर ब्रह्म योग. नववा राजविद्या राजगृह योग. दहावा विभूती योग. अकरावा विश्व रूप दर्शन योग. बारावा भक्ती योग. तेरावा क्षेत्र ज्ञान विभाग योग. 14वा गुणत्रय विभाग योग. 15वा पुरुषोत्तम योग. 16वा दैव असुर संपत्ती विभाग योग. दैवासुर संपत्ती विभाग योग. आणि 17वा श्राद्धत्रय विभाग योग. 18वा मोक्ष संन्यास योग. हा, अशा प्रकारचे हे 18 अध्याय आहेत बरं का. UGC नेटला असे हमखास प्रश्न येतात. हा, मग अध्यायाचा क्रम लावा असं येतं, किंवा अध्यायाचं नाव याबाबतही खूप वेळा चुका होतात. आपण लक्षच करत नाही अध्यायाचं, म्हणून म्हटलं आज मला कालच आठवलं होतं की अध्यायाचे नाव पण एकदा सांगून घ्यायला पाहिजे होते. तर यातील आपल्याला काही मोजके अध्यायाचे जरी नाव पाठ असले, 6वा आणि 16वा अध्याय आपल्याला झालेला आहे, तर त्यामुळे त्या दोन अध्यायाचे नाव पाठ असलं पाहिजे. 15वा अध्याय सरासरी माहिती असतो, बरोबर आहे. आणखी सांख्ययोग, पहिला अर्जुन विषाद योग, एवढी 4-5 तर माहिती आहेत. या अनुषंगाने आपण काही तर्क करू शकतो. तर अशा प्रकारच्या 18 अध्यायामध्ये दुसरा अध्याय म्हणजे सांख्ययोग आहे बरं का. सांख्ययोग आहे म्हणजे भगवान परमात्म्याने अगोदर सुरुवातीला कशाचा उपदेश केलेला आहे अर्जुनाला, तर सांख्यशास्त्राचा उपदेश केलेला आहे. आणि सांख्यशास्त्र म्हणजे इतर काही नसेल तर ते सांख्य आणि हे सांख्य भिन्न नाहीये. तर भगवद्गीतेतील सांख्य हे कपिल महर्षींचे सांख्य सिद्धांतच गीतेमध्ये आलेले आहे, असं आपण काल पाहिलं होतं. तर त्याच अनुसार मग भगवंतांनी उपदेश करायला प्रारंभ केला 11व्या श्लोकापासून. दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून अशोचानन वशोचस्त्वम प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. इथून उपदेशाला प्रारंभ केला. त्यानंतर मग काय सांगायला लागले, सांख्य सिद्धांत सांगायला लागले. सांख्य सिद्धांताचं नाव काय आहे, सत्कार्यवाद. सांख्य सिद्धांताचं नाव काय आहे, सत्कार्यवाद. तो सत्कार्यवाद सांगितला. नासतो विद्यते भाऊ, परत पुन्हा अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत. हाही श्लोक काय सांगतोय, सत्कार्यवाद सांगतोय बरं का. अव्यक्त आदीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनांनैव तत्र का परिदेवना. अगोदर अव्यक्तच होतं. आपण प्रत्येक खडके सर अगोदर आपण 40 वर्षापूर्वी नव्हतो, म्हणजे काय होतो, अव्यक्त होतो. आता व्यक्त झालेलो आहोत. आणखी 60-70 वर्षांनी काय होणार, अव्यक्त होणार आहेत. अव्यक्त होतं परतच अव्यक्त होतंय, बरोबर आहे. मध्येच व्यक्त झालेलं आहे. व्यक्त मध्यानी भारत.
श्लोक अवघड नाही बरं का, जर व्यवस्थित वाचलं तर अर्थ कळून येतो आणि संस्कृत वाचल्यावर सुंदर कळतं बरं का. अव्यक्तादीनी भूतानी, कितवा श्लोक आहे बरं, कितवा आहे की तुमचं तुम्ही बघा. 28 अव्यक्तादीनी भूतानी, 28. व्यक्तमध्ये आणि भारत, अव्यक्तान्निधनान्नैव तत्र का परिदेवना. किती सुंदर आहे, टप्पे करा 3, विभाग करू करू वाचा बरं का. अवघड आहे का. अव्यक्त आदिनी भूतानी, अव्यक्त आदिनी भूतानी, बरोबर आहे. भूत काय आहे, जीव काय, अगोदर ही अव्यक्तच होता. व्यक्त मध्ये आणि भारत, भारत कुणाला संबोधन केलंय, अर्जुनाला भारत नावाने उच्चार केलेला आहे. हे भारता, हे अर्जुना, मध्येच व्यक्त झालेला आहे जीव, आणि अव्यक्त निधनान्नैव, परत निधनानंतर तो अव्यक्तच होतो आहे. मग त्याचा काय शोक करण्याची गरज आहे का, नाही. हा काय आहे मग, सांख्याचा सत्कार्यवाद, बरोबर आहे. म्हणजे तेल आहे, आता काही वेळापूर्वी तेल नव्हतं, मग तेल नव्हतं असं होतं का, अव्यक्त होतं. तिळामध्ये तेल होतं, बरोबर आहे, तेल होतं परंतु तिळामध्ये होतं, अव्यक्त होतं, बरोबर आहे. तशाच प्रकारे कार्य हे कारणामध्ये विद्यमान असतं, हा जो सांख्याचा सिद्धांत आहे ते इथे सांगतात. परत पुन्हा आणखी काय सांगतात, ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. यामध्ये सुद्धा सत्कार्यवाद सांगितलेला आहे. वेदा विनाशिनम नित्यम, यामध्ये सांगितलं, सांगत मग परमात्म्यांनी काय सांगितलं, योगाची व्याख्या सांगितली. योगाची व्याख्या सांगितली. योगाची व्याख्या काय काय सांगितल्या, समत्वम योग उच्यते, आणि त्यानंतर एक सांगितली योग हा कर्मसु कौशलम, कर्म करण्याची आज्ञा दिली, बरोबर आहे. कर्म करत राहण्यासंबंधी सुद्धा विषय सांगितलेला आहे. आणि हे एवढं झाल्याच्या नंतर मग अर्जुनाला प्रश्न पडला. अर्जुनाला प्रश्न पडला. कसा प्रश्न पडला, कशाचा प्रश्न पडला, जो हे सांख्य सिद्धांत ज्यांना कळायला, सांख्य म्हणजे काय, बुद्धिवाद बरं का, ज्ञानयोग, यालाच नाव आहे ज्ञानयोग. हा ज्ञानयोग ज्यांना प्राप्त झालेला आहे, ज्यांना हे बोध झालेला आहे, ज्यांना या तत्वाचा बोध झालेला आहे. कोणत्या तत्वाचा, वेदा विनाशनम नित्यम एनम मजमव्ययम, जे अविनाशी तत्व आहे. तत्व म्हणजे शब्दाचा अर्थ आपण केला होता, तत्व म्हणजे अविनाशी असणार. ह्या अविनाशी तत्वाचा ज्यांना बोध झालेला आहे, बोध झालेला आहे म्हणजे बुद्धीला ज्याचं ज्ञान झालेलं आहे, अशा बुद्धिवान लोकांची लक्षणं काय आहेत हे विचारतात. काय म्हणतात मग, स्थित प्रज्ञस्य, स्थित, दुसरं आहे प्रज्ञ. स्थित आणि प्रज्ञ, स्थित म्हणजे स्थिर, स्थित राहिलेला, प्रज्ञा म्हणजे बुद्धी. स्थित प्रज्ञ असलेला व्यक्तीबद्दल म्हणतात का भाषा, म्हणजे भाषा म्हणजे व्यक्त किंवा त्याची व्याख्या. स्थित प्रज्ञाची व्याख्या काय आहे, समाधिस्तस्य केशव, जो समाधीमध्ये परमात्म्याला प्राप्त झालेला आहे, अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय आहे. मग असा स्थितधीही, आता असा स्थित प्रज्ञ झालेला व्यक्ती, किम प्रभाषेत, तो बोलतो कसा, किम आसित, तो बसतो कसा, आणि व्रजेत, व्रजेत म्हणजे चालतो कसा, हे सांगा म्हटल्यानंतर भगवान सांगायला लागतात. पहिलं श्लोकामध्ये सांगतात, आणि इथे अर्जुनाने किती प्रश्न विचारलेले आहेत माहितीये, 4 प्रश्न विचारलेले आहेत बरं का. पण त्यातील जे पहिला प्रश्न आहे बरं का, तोच एवढा विस्तारित सांगितला भगवंतानी, त्या उत्तरामध्ये समग्र उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, काय सांगत होतो, भगवान सांगतात, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान, किंवा मग त्याला अर्थ असा करूयात, सर्वान मनोगतान प्रजहाती, म्हणजे सर्व मनोगत, मनोरथांचा, मनोकामनांचा ज्यांनी त्याग केला आहे. आणि पार्थ हे काय आहे, संबोधन आहे बरं का, पार्था असं उच्चार, संबोधन आहे. संबोधन म्हणजे असं बघा म्हणून आपण नाव घेऊन बोलतो बरं, तशा प्रकारचं ते पार्थ या संबोधनाने बोलतात की हे पार्था, ज्यांच्या सर्व मनोकामना, ज्यांनी सर्व मनोकामनांचा त्याग केलेला आहे,
आणि सर्व मनोकामनांचा त्याग करून जे का त्याग केला आहे तर त्यांना गरजच पडत नाही, कामनाच नाहीत, इच्छाच नाहीत. कारण का तर आत्मनी एव आत्मना तुष्ट, स्वतःमध्येच रममान आहेत, संतुष्ट आहेत. तुष्ट म्हणजे परिपूर्ण आहेत, संतुष्ट आहेत. अशा व्यक्तीलाच स्थित प्रज्ञ तद उच्चते म्हणजे म्हणतात, अशाच व्यक्तींना स्थितप्रज्ञ म्हणतात. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्नेवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदुच्यते. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनि एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदोच्यते. वाचायचंही सांगितलं, श्लोक वाचता यायला पाहिजे सर्वांना, बरं का, सर्वांना श्लोक वाचता यायला पाहिजे. तर अशा प्रकारे असं पहिलं लक्षण सांगितलेलं आहे. मग स्थित प्रज्ञाच्या विषयी अर्जुनाने किती प्रश्न विचारले होते? 4 प्रश्न विचारले. त्यापैकी पहिला प्रश्न इतका व्यापक आहे की त्यानंतरच्या 3ही प्रश्नांचा त्यात अंतर्भाव होतो. त्या दृष्टीने पाहिले तर अध्यायाच्या समाप्तीपर्यंत त्या एकाच प्रश्नाचे उत्तर आहे, परंतु इतर 3 प्रश्नाचे रहस्य समजवण्यासाठी आता 2 श्लोकात स्थितप्रज्ञ कसा बोलतो हे सांगत येतात. स्थितप्रज्ञस्य का भाषा, आधी काय पहिला प्रश्न आहे, का भाषा, त्याची काय व्याख्या आहे, बरं का. स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. म्हणजे किती 4 प्रश्न कोणकोणते? स्थितप्रज्ञाची व्याख्या काय आहे, बरोबर आहे का? 4 प्रश्न कोणकोणते सांगेल कोण? स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावे? तो बोलतो कसा, राहतो कसा, वागतो कसा, असं 4 प्रश्न. तर काय आहे? स्थितप्रज्ञाचे लक्षण काय आहे, त्यात भाषा म्हणजे व्याख्या, त्याची काय लक्षण आहेत? किम प्रभाषेत, तो बोलतो कसा, किम आसीत, तो राहतो कसा, आणि व्रजेत किम, तो चालतो कसा. अशा अर्थानं चालतो, बोलतो, बसतो आणि लक्षणं काय आहेत. मग लक्षणामध्ये बोलण्याचे लक्षण आले, बरोबर आहे. हे जे मी आता म्हणलं की एकच पहिल्या प्रश्नामध्ये 3 प्रश्नाचा अंतर्भाव होतो, बरोबर आहे. त्याची लक्षणं काय, स्थितप्रज्ञाची लक्षणं काय, लक्षणं काय म्हणले, मग त्यात हे लक्षणं बोलतो कसा, चालतो कसा, बसतो कसा, हे त्याची लक्षणच आले. परंतु एक प्रश्न विचारून परत 3 विचारले, तसे 4 प्रश्न झाले. मग भगवान एका प्रश्नाचं उत्तर दिले अगोदर, व्याख्या त्याची केली. परंतु आत्मनि एव आत्मना तुष्ट, ह्याच्यात सगळं कळालं, बरं का. बाकीच्या श्लोकाची गरजच नाही, बाकीच्या श्लोकाची सुद्धा गरज नाही. एका श्लोकामध्ये सर्व लक्षणं कळाले की तो सर्वान कामान, पहिली काय, सर्वान कामान सर्वान मनोगतान प्रजहाती, सगळे मनोरथ सर्व मनोकामना ज्यांच्या संपलेले आहेत, त्यागलेले आहेत. आता मग काही राहिलंय का, हे गेले, ते नाही, हे नाही, असं म्हणण्याची गरज आहे का? बरोबर, सर्व म्हणल्यामध्ये सगळंच आलं. ठोसर सर, बरोबर आहे ना. सगळ्याच इच्छा कामना त्यांच्या संपलेल्या आहेत. मग कसं भागतंय त्याचं, त्याला काही आवडत नाही का, म्हणण्याची गरज आहे का? त्यासाठी दुसरं उत्तर दिलं काय, आत्मनि एव आत्मना तुष्ट, स्वतःमध्ये संतुष्ट आहे, बरोबर आहे. पण त्याला दुसऱ्याची गरजच नाही, यातही कळालं. त्यामुळं आताचे बाकीचे जे श्लोक आहेत तर याच्या अंतर्गतच येतात. आता याच्यामध्येच आपण कुठेतरी त्याची संगती लावू शकतो. परंतु तरीही आता पुढील 56व्या श्लोकामध्ये मग तरी पण आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतात, बरं का. पहिल्या प्रश्नात लक्षणं सांगितली, लक्षणामध्ये सगळी लक्षणं आली. आता त्यात दुसरा जो प्रश्न आहे ते सांगतात. आता कसं आहे, दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः वितराग भय क्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखेषु अनुद्विग्न मनः, उद्विग्न मनः, दुःखेषु, दुःखेषु, दुःखाच्या बाबतीत कसं आहे, अनुद्विग्न मनः. सुखेषु, सुखाच्या बाबतीत कसं आहे, विगत स्पृह, स्पृहा म्हणजे इच्छा, आवड, बरं का. अनुद्विग्न कशात आहे, उद्विग्न नाही. अनुद्विग्न म्हणजे काय, उद्विग्न नसलेला, उद्विग्न नाही कशात, दुःखामध्ये. आणि आवड कशाची नाही, इच्छा कशाची नाही, सुखाची नाही. लक्षात, बरं का. दुःखेषु,
दुःखाच्या बाबतीत अनुद्विग्न आहे, म्हणजे उद्विग्न होत नाही, दुःखी होत नाही, दुःखाने त्याला वाईट वाटत नाही, बरोबर आहे. आणि सुखाने तो हुरळून जात नाही, सुखाची इच्छा नाही आणि दुःखाचं दुःख वाटत नाही. म्हणजे दोन गोष्टी सांगितल्या, विगत स्पृहा. मग तो कसा झाला? पहिल्या श्लोकासारखाच आहे बरं का. पहिल्या श्लोकात सर्व कामना त्याग केल्या आणि दुसऱ्या वेळेस मग तो कसा आहे सांगितलं. अर्ध्या श्लोकात आणि अर्ध्या श्लोकात त्याचं उत्तर दिलं. कसं काय भक्त? तर आत्मनेवात्मना तुष्टा. तर आता मग दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहा. मग कसा आहे तो? अगोदर काय नाही सांगितलं, मग आता आहे कसा? वितराग भय क्रोधः स्थितधीर मुनीर उच्यते. स्थितधीः मुनीः उच्यते. त्यांना काय म्हणतात? दुःखाची प्राप्ती झाली असताना, बर का, म्हणजे दुःखाचा प्रसंग आला असताना ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, दुःख झालेलं त्याला काय होत नाही? खेद वाटत नाही. आणि सुखाच्या प्राप्तीविषयी किंवा सुख प्राप्त झालेलं टिकून राहावं अशी सुद्धा इच्छा मुळीच नाही. सुखाची इच्छा नाही आणि दुःखाचा खेद नाही. मग काय झालंय त्यामध्ये? असं का बरं आहे? असं का झालंय? तर त्याचा अर्ध श्लोकामध्ये सांगितला की त्याचे काय झालेले? प्रीती, भय आणि क्रोधच नाहीसे झालेले आहेत. त्याची प्रीती पण नष्ट झालेली आहे, भय पण नष्ट झालेलं आहे आणि क्रोध पण नष्ट झालेला आहे. ह्यात तिन्ही नाहीसे झालेले आहेत. म्हणून अशा मुनी, याला काय शब्द वापरला आणखी? मुनी. अशा मुनीलाच काय म्हणतात? स्थिर बुद्धी, स्थितप्रज्ञ म्हणतात. किती सरळ सरळ सांगितलं. आता याचं थोडं विस्तारित आपण पाहूयात. कसं? दुःखदायक प्रसंगामध्ये त्याला खेद वाटत नाही, वाईट वाटत नाही. दीपाली येते, दुःख झालं की काही वाटत नाही, त्याला रडू येत नाही, बरोबर आहे. मग दुःख रडू येत नाही. दुःखाचे काही प्रकार आपल्याला सांगता येतील. कुठे आले दुःखाचे? 3 प्रकार. अथ त्रिविध दुःखात्यंत निवृत्ती, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. आध्यात्मिक सांख्य दर्शनामध्ये. हो हो, सांख्यानेच काढलंय बरं का दुःखाचं विवेचन. तर हे भगवद्गीतेत सुद्धा आहेत ना? मग सगळं भगवद्गीता हे समग्र दर्शन. आपण काय सांगितलंय? भगवद्गीता हे समग्र दर्शन आहे. भगवद्गीता हे संपूर्ण दर्शन शास्त्र गीतेमध्ये आलेलं आहे. सगळ्या झाडाचं सार कशात आलं? फळात आलेलं. आपण फळाची उपमा दिली होती. गीता काय आहे? फळ आहे. कसलं फळ आहे? पिकलेलं आहे, बरोबर आहे. मग बाकीचे दर्शन कसे आहेत? आता आणखी सांगतोच. तरी पण बाकीचे दर्शन फळ असतील परंतु पिकलेलं फळ नाही. मग पिकलेल्यात आणि न पिकलेल्यात फरक सांगितला होता मी. पिकलेल्याचा निबरपणा जातो, हिरवटपणा जातो, आणखी रंग पिवळा होतो, परत पुन्हा मऊ होतो, आणखी काय होतो? बनतो, गोड बनतो, कडूपणा, तिखटपणा, आंबटपणा सोडतो, बरं का, गोड होतो आणि तो मुळाला सोडतो. म्हणजे ते देठाला सोडतो. आपण ज्यापासून निर्माण झालो त्याला सोडतो. मग असं झालेलं आहे की गीता अशी आहे की काय केलेली आहे? कठोर नाही, वेदासारखी कठोर नाही. 3च वर्णांना वेदासारखं धरून बसलेली नाही. वेदाने काय आहे? वेद हा कृपणो झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वेद कृपण आहे, कंजूस आहे वेद. वेद हा तिघांसाठीच आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तिघांसाठीच आहे. तिघांसाठी पण तिघांमध्ये सुद्धा ज्यांनी वेळेवरती काय केलेलं आहे? शिखासूत्र म्हणजे यज्ञोपवित संस्कार ज्यांनी केलेला आहे तरच, बरं का. म्हणजे स्त्रियांना नाही, या तिघांच्या सुद्धा स्त्रियांना नाही. वेदाचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांच्या स्त्रियांनाही नाही. आणि ज्यांनी उपनयन केलेलं नाही अशा पण तिघांना नाही. ब्राह्मण असेल, जर उपनयन केलं नसेल, शिखा आणि सूत्र म्हणजे शेंडी आणि जानवं ज्यांनी राखलेलं नसेल, उपनयन विधीपूर्वक वेळेवर झालेलं नसेल, त्यांना सुद्धा वेद मंत्राचा अधिकार नाही. मग वेद कठोर आहे. मी काय सांगितलं? मग गीता कशी आहे? मग आता ह्याचं लक्षण सांगायला, मग वेद कठोर आहे, मग गीता कठोर आहे का? नाही. कसंही या. बरोबर आहे. वेद पाठ करायचा आहे, वेशभूषेचं बंधन आहे, धोतीच घालावी लागेल, अशा प्रकारची धोती लागेल, आचमन करावं लागेल, स्थिती, आसन, प्राणायाम, मुद्रा, आचमन इत्यादी 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 गोष्टी कराव्या. इथं आहे का असं काही? काही नाही. ठाईच बैसोनी करा एकचित्त, कुठेही न लगती सायास जावे वनांतरा. वनात जायची गरज नाही, घरात नाही. नाही मग आम्हाला काही संन्यास घ्यावा लागेल का? हो, संन्यास घ्यावा लागेल का? नाही. मग वेदात काय सांगितलंय? ब्रह्मचर्य, गृहस्थी, वानप्रस्थ, संन्यास काही नाही.
सगळं करत करत करा. मग भगवद्गीता कशी आहे? मऊ आहे, लवचिक झाली. चला विषय नको, आणखी पुढे जाईल, झालंय आपलं. पण तुलनात असताना सांगायची सवय आहे मला, आणखी त्यावेळेस सांगितलं होतं. परंतु आता कसं जे शब्द वापरले होते ना, हिरवटपणा जातो, परत मऊपणा येतो, गोडपणा येतो, हे 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 म्हणलं. मग हे कुठं जुळतात का हे सांगण्यासाठी सांगितलं. वेदाच्या याची तुलना केली. बरोबर आहे. हे सगळं लवचिक आहे की किती लवचिक आहे? सकळांशी येथे आहे अधिकार. प्रत्येकाला गीतेचा विचारामध्ये अधिकार आहे आणि उद्धार करण्याचा अधिकार आहे, अशी गीता आहे. म्हणून काय सांगत होतो आपण, कुठून गेलो की आपण विषयाला, दुःखेषु अनउद्विग्न मनः. बरोबर आहे. दुःखामध्ये हा योगी उद्विग्न होत नाही. अनउद्विग्न म्हणजे तो दुःखामध्ये उद्विग्न होत नाही, दुःखामध्ये खेद वाटत नाही, म्हणजे दुःखामध्ये दुःखी होत नाही. आता दुःख मग म्हणावंच कसं? ज्याला दुःख होतच नाही त्याला दुःखात कसं म्हणावं, हाही प्रश्न इथे बरं का. दुःखामध्ये दुःखी होत नाही असं कसं म्हणता येईल? म्हणजे सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून जे दुःख आहे ते याच्या दृष्टिकोनातून दुःखच नाही. कारण तो आत्मनी एव आत्मनातुष्ट काय म्हणलं पहिल्या श्लोकामध्ये सगळं सांगितलंय. बरोबर आहे. दुःखी कधी होतो? ह्याची इच्छा आहे ते प्राप्त झालं नाही. मग त्याला प्राप्तीची इच्छा आहे का? सर्वान पार्थ मनोगतान. सगळ्याच मनोगतांचा त्याग केलेला आहे. म्हणून सांगितलं पहिला श्लोक हे सार आहे. स्थित प्रज्ञाच्या लक्षणाचं सार हे पहिल्या श्लोकात आहे आणि हे त्याचीच लक्षणं आता वारंवार स्पष्ट करून सांगत आहेत. मग त्याला इच्छाच नाही, कारण तो आत्मनेवात्मनातुष्ट, ते स्वतःमध्ये रममान आहे. म्हणून त्याला समजा उदाहरणार्थ बाहेरच्या काही वस्तूची गरज पडते का? उदाहरणार्थ सत्ता, संपदा, मान, अपमान, जे बाहेरून जे काही प्राप्त होते त्याच्यामुळे त्याला दुःख होईल का? आपल्याला दुःख कशाने होतं हे विचार करा. आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक, हे इथून गेलो होतो आपण. हे 3 प्रकारचे दुःख आहेत. दुःखेषु अनउद्विग्न मनः. यामध्ये आपण असं घेऊ शकतो बरं का, लिहिण्यासाठी सांगतोय आता, लिहिण्यासाठी पण असं करता येईल आपल्याला. दुःखाचे 3 प्रकार सांगितलेले. त्यामध्ये आदिदैविक, आध्यात्मिक आणि आदिभौतिक. आदिभौतिक म्हणजे भौतिक स्वरूपामध्ये येणारे, प्राप्त होणारे. मग काय काय आहे भौतिक मध्ये? पटकन सांगा. वादळ, अतिवृष्टी, अवृष्टी, उष्णता, थंडी, बर्फवृष्टी, पूर, भूकंप, जे 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 काय असतील तर भौतिक स्वरूपामध्ये येणारे. बरोबर आहे. आधी हे भौतिक झाले का आध्यात्मिक झाले? तर आधी भौतिक हे स्नेक बाईट, स्कॉर्पियन बाईट हे झाले ना, ऍक्सिडेंट. नैसर्गिकचे ते आदिदैविक झाले सर. नैसर्गिक आपत्ती हे आदिदैविक झाले, हे आदिदैविक झाले. आणि आध्यात्मिक म्हणजे? आध्यात्मिक म्हणजे मनाचे क्लेश, डिप्रेशन, सांगा की. डिप्रेशन, रोग, आजार, व्याधी इत्यादी इत्यादी जे काय असतील सगळे जेवढे दुःखाचे प्रकार ते सगळे 3 मध्ये येतात. मग हे कुठून प्राप्त होतात? दुसऱ्याकडून आपल्याला प्राप्त होतात. बरोबर आहे. मग आपल्याला ते नको वाटतात. बरोबर आहे. म्हणजे त्याचे जे दुःख नको वाटतात, मग त्याच्या विपरीत काय वाटतं आपल्याला? हवं वाटतं. बरोबर आहे. हे नको वाटतं. बरोबर आहे. दारिद्र्य नको वाटतं म्हणल्यावर ऐश्वर्य पाहिजे आहे. बरोबर आहे. अशा अर्थानं मग काय सांगितलं पहिल्या श्लोकामध्ये? सर्वान मनोगतान प्रजहाती, सगळं सोडलेलं आहे. म्हणून तो, आणि मग स्वतःमध्ये रममान आहे. मग त्याला दुःख होण्याचा प्रसंग येणार आहे का? पहिल्या श्लोकामध्ये याच झालं निराकरण शंकेचं. म्हणजे दुःख त्याला होत नाही, दुःखामध्ये त्याला मन उद्विग्न होत नाही. आणि मग ठीक आहे. मग दुःखाच्या विरोधी काय असतं? सुख असतं. मग सुखाची इच्छा आहे का? नाही. कारण का नाही? तर त्याला सर्व मनोगताचा, सर्व इच्छाकांक्षाचा त्याचा त्याग झालेला आहे. आणि त्याचं कारण काय? तर तो स्वतःमध्ये तृप्त आहे. तो स्वतःमध्ये तृप्त असल्या कारणाने, स्वतःमध्ये तृप्त असल्याने मग तो काय आहे? वितराग. राग म्हणजे काय? प्रीती. प्रीती ही कुणावरती असते? आपल्यावर प्रीती असल्यावर दुसऱ्यावर प्रेम करण्याची गरज आहे का? प्रीती कशी असते? दुसऱ्यावरतीच ना. मग ह्याचं कसं आहे? स्वतःवरच प्रेम आहे. स्वतःमध्येच संतुष्ट आहे, म्हणजे स्वतःचं स्वतःवर प्रेम आहे. मग त्याला दुसऱ्यावरती प्रीती नाही, म्हणजे दुसऱ्याची आसक्ती नाहीये. मग कारण बाहेरचे सगळेच मनोगत त्यांनी नष्ट झालेले त्याचे. म्हणून त्याला वितराग झालेला आहे. वितराग म्हणजे त्याला कोणाचीच आवड नाही, कशाचीच त्याला प्रीती नाही, इच्छा नाही, राग नाहीये. राग म्हणजे आपण पाहिले सुखानुषयी
रागः रागः राग राग का उत्पन्न होतो? राग म्हणजे क्रोध नाही बरं का. राग याचा अर्थ आकर्षण, क्रोध नाही. आसक्ती, राग म्हणजे प्रीती, आकर्षण, आवड आसक्ती. या आसक्ती. अशा अर्थाने इथं राग शब्दाचा अर्थ बरं का, सगळेजण राग म्हणून ते क्रोध म्हणतील बरं का, राग नको येऊ, रागाला येऊ नको म्हणतात ना पासी सर, तसा रागाला यायचं नाही. राग प्रेम म्हणजे प्रेम प्रेम सुखाची प्रीत हा, प्रीत प्रेम. हा बघा, प्रेम हे प्रेम आहे राग म्हणजे. तर मग ते कुणाविषयी त्याला प्रेम नाही, कारण तो स्वतः संतुष्ट आहे की हो. प्रेम का करतो व्यक्ती? दुसऱ्याची आवड होते, दुसऱ्यामध्ये आनंद येतो म्हणून प्रेम करतो ना. मग त्याला दुसऱ्यात आनंद आहे का? नाही. तो आत्मनी एव आत्मनातुष्ट, मग तो दुसऱ्यावर प्रेम होईल का? नाही. मग दुसऱ्यात त्याला सुख वाटेल का? नाही, कारण त्याचं कशात सुख आहे? आत्मनी एव आत्मनातुष्ट, स्वतःच स्वतःमध्ये सुखी आहे. त्यामुळे त्याला प्रीती व्हायची गरज आहे का? जाऊ द्या, व्यक्तीची प्रीती सोडा, काही वस्तूची प्रीती राहील का? नाही. परिस्थितीची प्रीती राहील का? आवड राहील का? नाही, कारण तो काय आहे? सगळ्या मनोरथांचा त्याने त्याग केलेला आहे आणि स्वतःमध्ये संतुष्ट आहे, म्हणून त्याला वितराग झालेला आहे. तो काय झालेला आहे? वितराग. लक्षण काय? वितरागच्या अंतर्गत लिहायचं. त्यानंतर भय. परत दुसरं काय लक्षण आहे? त्यांनी भयरहित झालेला आहे, तो रागरहित झालेला आहे. जो भयरहित झालेला आहे, भयरहित म्हणजे कसा? भय कशा कशाचं असतं? चोरीचं भय असतं, रोगाचं भय असतं, मृत्यूचं मृत्यूचं परिस्थितीचं भय भय असतं, प्रतिष्ठा कमी होईल ह्याचं असतं, भय असतं. आणि काही पण काढा, सामाजिक राजकीय स्थान, काहीही भय घ्या. मग ते भय शब्दामध्ये भय नाही त्याला, कारण का? त्याला बाहेरचे त्याला काय आहे? सर्व कामान तिथे हेच उदाहरण घेणार मी, बरोबर आहे का? त्याला बाहेरची इच्छाच नव्हती तर भीती कशाची आहे? मग तो भयरहित झालेला आहे. का झालेला आहे? आत्मनेव आत्मनातुष्ट, तो स्वतःमध्ये संतुष्ट आहे, म्हणून त्याला बाहेरचं पाहिजेच नव्हतं. पाहिजे नव्हतं म्हणल्यावर ते गेलं म्हणून, मिळालं नाही म्हणून त्याचं दुःख होण्याचं भय होण्याचे संबंध नाहीये. मिळाल्याची प्रीती नाही, त्यामुळं गमवल्याची भीती नाही, गमवण्याची भीती नाही. म्हणतो काही पण गमवण्याचं, काहीही 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 गमवण्याची त्याला भीती नाही, कारण सर्वांचाच त्यानं त्याग केलेला आहे. त्यामुळे तो वितराग झालेला आहे. त्याने प्रीतीचा त्याग केलेला आहे, किंवा त्याला कशाचीच प्रीती नाही, म्हणजे प्रीतीरहित झालेला आहे बरं का. प्रीती म्हणण्यापेक्षा आसक्तीरहित म्हणूया त्याला आपण. आसक्तीरहित झालेला आहे, ठीक आहे. आसक्तीरहित असलेला, पुन्हा भयरहित झालेला, त्याला अंडरलाईन करायचं बरं का. भयरहित, भयरहित पहिल्यांदा. हा तो दुसऱ्या श्लोकातील काय? जो दुःखामध्ये खेद मानत नाही, दुसरं सुखाची ज्याला इच्छा नाही. कारण याचं कारण काय आहे मग ह्या दोन्हीचं? सुखाची इच्छा नाही, दुःखाचा खेद नाही, कारण ते वितराग झालेला आहे. त्यांनी आसक्तीचा त्याग केलेला आहे. त्यांनी कारण काय केलंय? तर तो स्वतः संतुष्ट आहे आणि सर्व कामनांचा त्याग केलेला आहे, म्हणून तो वितराग झालेला आहे. परत तो भयरहित झालेला आहे. भयरहित का झालेला आहे? तर भय कशाचं असतं? दुःख प्राप्त होईल म्हणून भय असतं. समजा आपल्याला काय झालं, उंचावून पडल्यावर काय होतं? आपण इथून काही म्हणू, रोग होईल. काही विपरीत खाल्लं काय होतं? खाऊ नको काही, काय होतं? रोग होईल. रोग झाल्यावर काय होतं? डॉक्टरकडे जावं लागतं. डॉक्टरकडे गेलं काय जातं? पैसा जातं. मग काय व्हायला लागलं? पैसा जातो म्हणल्यावर दुःख कमवून होतं. आणलेला पैसा खूप त्रास होतो. पैसा गेल्यानंतर दुःख होतं. बरं जाऊ द्या, नाही मग म्हणे पैसा जाऊ द्या, आणखी काय होतं? नाही आजार वाढला तर काय होतं? मरतं. मरण्याचाही भेव नाही ना, भीती नाही म्हणजे कशाचीच भीती नाही. मग मरण्याची भीती नाही, अर्थ जाण्याची भीती नाही, कशाचीच भीती नाही, म्हणून तो भयरहित झालेला आहे. मग कशाच्याही भयाच्या पासून रहित झालेला आहे, कारण त्याने कशाला ओळखलेला आहे? आत्मन्येवा, स्वतःला ओळखलेला आहे. कारण स्वतः कसला आहे? सांख्य दर्शन शिकलेलं आहे ना तो अगोदर. सांख्यशास्त्र काय कसं सांगितलंय? आता श्लोक उच्चारला होता बघा. अव्यक्त आदिनी भूतानी व्यक्त मध्ये आणि भारत अव्यक्त निधनांनाव तत्र का परिदेवना. मग त्याचा तो श्लोक कसा झालेला आहे? तो स्थित प्रज्ञाची लक्षणं काय विचारलंय अर्जुनांनी? अगोदर भगवंतांनी सांख्य दर्शन सांगितल्याच्या नंतर लक्षणं विचारली, बरोबर आहे. मग सांख्य सिद्धांत ज्याला कळालेले आहेत, ज्याला रुचलेले आहेत, पचलेले आहेत, तो
विवेक ख्याती प्राप्त झालेला आहे, बरोबर आहे. मग त्याची प्रज्ञा विकसित झालेली आहे. मग त्याला व्यक्त होण्याने आणि अव्यक्त होण्याने खेद वाटायची गरज आहे का? नाही. मग त्याला भीती वाटण्याची गरज आहे का? नाही. म्हणून तो काय झालेला आहे? आसक्ती रहित झालेला आहे आणि भयरहितही झालेला आहे. अहो त्याने मरण भयापासून रहित झालेला आहे म्हणल्यावर सत्ता, संपदा, दारिद्र्य, अमान, अपमान इत्यादीचं दुःख राहील का त्याला? नाही. अंतिम जे मरण नावाचं भय आहे ते भय त्याला संपलेलं आहे. मग अशाला कशाचं भय आहे का? नाही. म्हणून तो जगातील सगळ्या भयापासून तो निवृत्त झालेला आहे, सगळ्या भयांपासून तो रहित झालेला आहे. आणि मग राग म्हणजे सर्व कामनांपासून तो रहित झालेला आहे. म्हणून मी काय म्हणलं सुरुवातीला, पहिल्या प्रश्नाचं उत्तर यात बाकीच्या 3 प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्यामध्ये सगळ्याच प्रश्नाचं उत्तर होतं. तर त्यामुळे तो भयरहित झालेला आहे. आता मग क्रोधरहित, आणखी लक्षण काय सांगतात? तो क्रोधरहित झालेला आहे. वितराग, भय, क्रोध, तो रागरहित झालेला आहे, तो भयरहित झालेला आहे आणि तो क्रोधरहितही झालेला आहे. क्रोधरहित का झालेला आहे? क्रोध का होतो? आपल्या भाषेतला मराठीतला राग म्हणूयात. आता ते राग इकडचा राग नाही, आता क्रोधाचा समानार्थी राग. आपल्याला राग काय येतो? आता मला राग येतोय. गोष्टी मनासारख्या नाही झाल्या. क्रोधात भवती समूह. क्रोधातून काय होतंय पुढे सांगणार आहेत. आता पुढे काय होणार हे पुढे आणखी सांगणार आहे. ह्याच्या विपरीत सांगणार आहेत. बरं, अध्यायाच्या शेवटी ह्या स्थित प्रज्ञेच्या विरोधी काय आहे हे पण सांगणार आहेत आता. परंतु त्यात आता क्रोध काय येतो आपल्याला? व्यवहारातला म्हणतोय आपण. व्यवहारामध्ये राग काय येतो? क्रोध. मनाविरुद्ध झालं की राग मनासारख्या येतो. झाल्या नाही. मनाविरुद्ध झालं की क्रोध येतो. मग उत्तर आलं का नाही? सर्वान पार्थ मनोगतान. सर्व कामात मनाविरुद्ध झाले. मग त्याला मनात काय आहे का? त्याच्या सुखाची लालसा आहे. त्याच्या मनातच काही नाही ना. मनात का बरं? प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. त्याच्या मनातच काही नाही, तर मनाविरुद्ध होण्याचा काही विषयच नाही. छान आहे. बघा बघा, सुरुवातीच्या श्लोकाचं सगळीकडे लागू होणार आहे. आता क्रोध का येतो आणि राग तरी का येतो? मनाची आवड आहे, ते प्राप्त झालं की चांगलं वाटतं, बरोबर आहे. मनाला जे प्राप्त झालेलं आहे ते जाण्याची भीती असते. जे विरुद्ध झाल्यानंतर राग येतो. मग 3ही गोष्टी कशात येतात? सर्वान पार्थ मनोगतान. कामनाच नाहीये त्याला, त्यामुळे ते मिळण्याची इच्छा नाही, त्यामुळे तो रागरहित झालेला आहे. कामनांचा त्याग झालेला आहे, म्हणून त्याला ते आपल्यापासून दुरावण्याची भीती नाही. परत पुन्हा तिसरं, त्याला कोणी हिरावून घेतलं त्याच्याविषयी राग येण्याची गोष्ट नाही, कारण त्याला इच्छाच नाही. त्याला म्हणून इच्छाच नाही, म्हणून त्याला भय नाही, राग नाही आणि क्रोधही नाही. कारण क्रोधही विपरीत क्रोधाचं किंवा काय म्हटलेलं आहे बघा, सुखानुषयी राग, दुःखानुषयी द्वेष, मग दुःखेषु अनुद्विग्न मनः. मग दुःखामध्ये त्याला खेद वाटत नाही, तर मग जिथं दुःख वाटतं आपल्याला तिथेच आपण त्याचा द्वेष करतो. द्वेषाचा स्वरूप क्रोध होतो. ज्याचा द्वेष करतो त्याचाच क्रोध करतो आपण. तर मग त्याला दुःख नाही, त्यामुळं भय पण नाही, क्रोध पण नाही, आणि सुखाची इच्छा नाही, त्यामुळे त्याला राग नाही. सुखाच्या ठिकाणी काय होतं? राग निर्माण होतो. पातंजली योगसूत्र आणखी एक समन्वय बरं का, योग दर्शनातील समन्वय काय? सुखेषु विगत स्पृहा. सुखाच्या ठिकाणी स्पृहा असते, बरोबर आहे. सुखानुषयी राग, पतंजली योगसूत्र आणि भगवद्गीता समन्वय झाला. सूत्र आलंय का इथे? हो. सुखेषु विगत स्पृहा, परंतु त्याची विगत स्पृहा झालेली आहे, बरोबर आहे. म्हणून त्याला वितराग झालेला आहे. सुखापासून विरक्ती आहे, म्हणून तो काय झाला? वितराग झाला. आता दुःखापासून अनुद्विग्न झालेला आहे, म्हणून या कारणाने त्याला भय आणि क्रोध नाही, बरोबर आहे. दुःखापासून त्याला खेद नाही, त्यामुळे त्याला भय वाटत नाही आणि क्रोध वाटत नाही. मग असं जो स्थिती झालेला आहे त्यालाच, अशाच मुनीला स्थित प्रज्ञासे म्हणतात. जो दुःखाचा खेद मानत नाही, सुखाची स्पृहा इच्छा करत नाही, ज्याला आसक्ती राहिलेली नाही, ज्याला भय राहिलेलं नाही, ज्याला क्रोध राहिलेला नाही, अशा स्थिर बुद्धी मुनीलाच स्थित प्रज्ञासे म्हणतात. असं
दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर भगवंतानी दिलं. आता त्यानंतर मग पुढचा श्लोक घेऊया त्याचा. आधी एकच श्लोक व्हायचा मग. तर पुढील श्लोक घेऊयात आपण. यह सर्वत्रान अभिस्नेह तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. पहिल्याच श्लोकामध्ये जे लक्षण सांगितले तेच वारंवार आणखी परत सांगत आहेत. यह सर्वत्र अनभिस्नेह तत् तत् प्राप्य शुभाशुभम न अभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थ कसा होतो याचा? यह यह म्हणजे जो पुरुष सर्वत्र सर्वत्र अनअभिस्नेह. स्नेह माहिती आहे? स्नेह कशाला म्हणतो आपण? अटॅचमेंट. अटॅचमेंट. हा, स्नेह. मग इथे काय सांगतात? यह जो अनभिस्नेह सर्वत्र. सर्वत्र म्हणजे सगळीकडे. त्याचा स्नेह कुठेच नाही. कुणाचा? ज्या व्यक्तीचा स्नेह कुठेच नाही, अटॅचमेंट कशाशीच नाही, असा आसक्तीच नाही, स्नेहरहित आहे. परत तेच येतं विगत स्पृहा. परत ज्याला सर्व कामनांचा त्याग झालेला आहे, जो स्वतः स्नेह का बरं नाही? अटॅचमेंट नाही. स्वतःमध्येच तृप्त आहे तो, स्वतःमध्येच. मग उत्तर तेच आहे. मला तर असंच कळालं बघा. त्याला स्वतःमध्ये संतुष्ट आहे. मग त्याला कुणाचा स्नेह आहे का? नाही. का बरं नाही बाबा? तर सुखाची इच्छाच नाही त्याला. सुखाची इच्छा नाही म्हणून त्याला नाही. स्नेह परत तेच सांगितलं. स्नेह आणि राग काय थोडासा बदल आहे? थोडासा बदल आहे. राग आणि स्नेह थोडासा बदल केलेला आहे. त्यामुळे वारंवार हेच सूत्र सांगणार आहेत परत. आता काय सांगतात मग? ज्या पुरुषाशी सर्वत्र स्नेहरहित झालेला आहे, त्या शुभ अशुभ वस्तू प्राप्त झाल्यावर जो प्रसन्न होत नाही, न अभिनंदती. अभिनंदन. अभिनंदन म्हणजे काय करतो आपण? प्रसन्न. अभिनंदन. अभिनंदन म्हणजे कशाचं अभिनंदन केलं जातं? चांगल्या गोष्टीचा. रोग झाला तुम्हाला, काय करू? पडलोय, गुडघा फुटलाय. अभिनंदन. अभिनंदन असं कोणी म्हणतं का? अभिनंदन कशात असतं? सुखाच्या गोष्टीला. अभिनंदन. अभिनंदन. आता स्टेटसवर काही पण ठेवतात बरं का. काही ठेवलं की मग बघतात आधी काय येते ते अभिनंदन म्हणतात. काही घास ना, काही जण काहीतरी कशाची सर्टिफिकेट टाकले जातात, कुठं फोटो घेतलेले का काही वाचत पण नाहीत बरं. खूप जण वाचत पण नाहीत काय झाले, कशात परीक्षेत काय मिळाले, सत्कार कुठं झालाय, काय म्हणत नाही. लगे अभिनंदन म्हणतात व्हॉट्सअपवरती. बरोबर आहे का? सगळेजण आपणही करत असाल. हसले तर त्यांनी करतच असतील, आपण पण स्वतः करत असाल. कुणी काही स्टेटसवर ठेवू द्या कुठं काही झालेलं, अभिनंदन म्हणतात लगेचच. बरोबर आहे. तसं न अभिनंदती. न अभिनंदती. अभिनंदन म्हणजे प्रसन्न होत नाही. म्हणजे तुमच्या आनंदामध्ये आम्ही प्रसन्न झालेलो होतो. अभिनंदन म्हणजे काय सांगत होतो आपण त्यांना? तुमच्या चांगली गोष्ट घडलेली आहे म्हणून आम्ही प्रसन्न आहोत. पातंजली योगसूत्रात काय आहे का याबद्दल? मुदिता. वा, असं आहे बघा. एकत्र करा. योगदर्शन सुटत नाही कुठे, सगळीकडे योगदर्शन आहे. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षानाम, सुखदुःख पुण्या पुण्य विषयानाम भावना चित्त प्रसादनम. बरोबर आहे. दुसऱ्याच्या सुखामध्ये मुदिता सांगितले. तर इथं काय सांगतात? त्याला मुदिता पण नाही. कारण का? मुदिता म्हणजे आनंद. आनंद म्हणजे अभिनंदती. तो प्रसन्न होत नाही. का बरं प्रसन्न होत नाही? उत्तर, का प्रसन्न होत नाही त्या गोष्टीवरनं? तो स्वतःच्या मध्येच रममान आहे, त्यातच तो संतुष्ट आहे. त्याच्या सगळ्या मनोकामना संपलेल्या आहेत. तर त्यामुळे मनासारखं झालं की प्रसन्न होतात, मनाच्या विरुद्ध झालं की क्रोधी होतात. मग मनासारखं त्याला मनात काहीच नाही. म्हणून तो न अभिनंदती. कसल्या गोष्टीला? मग नाही त्यानं मग चांगल्या गोष्टीला प्रसन्न होत नाही. मग दुसऱ्याचं वाईट झाल्यावर होत असेल कदाचित. मग लय वंगळाय माणूस, असं आहे का? तर त्याचं उत्तर दिलंय, यह सर्वत्रान अनभिस्नेह. सर्वत्र स्नेह नाही. बरोबर आहे. मग स्नेह असतो, बरोबर आहे, आपला शत्रू आहे आणि त्याला काहीतरी नोकरी लागली,
अभिनंदती होतो नाही. हा, मग अभिनंदती कधी होतो आपण? आपल्याला ज्याचा स्नेह आहे, अटॅचमेंट, मॅडम म्हणले बरोबर आहे. हा, ज्याच्याशी आपण अटॅच आहोत, आपल्याला ज्याची आवड आहे, बरोबर आहे, ज्याच्याशी आपली मैत्री आहे, ज्याला आपण द्वेष करत नाही, अशा व्यक्तीला झालेल्या चांगल्या गोष्टीने आपण काय होतो? अभिनंदती, मुदिता, हर्ष होतो, खुश आनंद. होतो. आणि आपल्या स्नेही व्यक्तीला इथं काय केलंय माहितीये का? भगवंतानी मात्र उग सांगितले नाही. अगोदर काय सांगितलं? लक्षण सांगितलं. दुसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलं? 56व्या, त्याच्या सुखदुःखामध्ये तो कुणाच्या सुखदुःखामध्ये माहितीये? स्वतःच्या. तिथे काय सांगितलंय? अगोदर लक्षण सांगितलं. दुसऱ्यामध्ये काय सांगितलं? सुखामध्ये कसा असतो, दुःखामध्ये कसा असतो हे सांगितलं. पण ते कुणाच्या सुखदुःखामध्ये? स्वतःच्या. 56व्या श्लोकात. अगोदरच्या श्लोकात स्वतःच्या सांगितले खडके सर, बरोबर आहे का? स्वतःच्या दुःखामध्ये अनुद्विग्न मनः, सुखामध्ये विगत स्पृह, वित राग भय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते. मग आता बदल काय केलाय भगवंतानी? मग समोरचे व्यक्ती म्हणत असतील ठीक आहे ठीक आहे, त्यांना स्वतःबद्दल काय वाटत नाही. आता आपल्या इथं असतील खूप म्हणत असतात मला काही झालेलं चलतं, मला काही झालेलं चलतं. हा, आता काय उत्तर आहे? सांगा काय म्हणत असतात, म्हणलेले असतात इथे काय? हो सर. हा, काय मला काही झालेलं आपल्याला चालतं. मुलांना किंवा आपल्या हा, माझ्या मुलांना झालं की मात्र मला लई दुःख वाटतं, मला मी काही पण सहन करतो, मी काही पण सहन करायला तयार आहे. आमच्या मालकाला काही झालं की, आजार झालं की मला सहन होत नाही, बरोबर आहे. मालकाला जाऊ द्या, मालकीनला म्हणत असतील, कोणी म्हणत असेल मला काही झालं तर मला सहन होतं. आमच्या मॅडमना जर काही झालं मला लई खेद वाटतो, सगळं घर त्यांच्यावर चालतं हो, सगळे त्यांनी आम्हाला सांभाळतात, मग त्यांना काही झालं की खूप दुःख होतं आम्हाला, बरोबर आहे. मग हे काय म्हणतात? स्नेह. स्नेह कुणाचा असतो? बदल काय केला हे सांगितलं. आता आधी म्हणलं की पहिल्या श्लोकात जी लक्षणं सांगितलेत ते रिपीट केलेत कुठेही, मग रिपीट नाही केले, थोडा बदल केलाय. आतून थोडं 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 बाहेर येत आहेत लक्षणं सांगाय. एक स्वतः कसं हे सांगितलं, स्वतःच्या सुखदुःखामध्ये कसं असतो हे सांगितलं. मग कुणाला वाटेल की बाबा नाही नाही त्याला स्वतःबद्दल काही वाटत नाही, पण दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये सुखदुःखी होतो का असं वाटेल, त्याचंही उत्तर दिलं भगवंतानी. काय उत्तर दिलं? भगवान कृष्ण परमात्मा सांगतात यह सर्वत्र अनभिस्नेह, त्याला सर्वत्र, कुठं? शेजाऱ्याशीही, इकडच्या शेजाऱ्याशी स्नेह नाही, इकडच्या शेजाऱ्याशी नाही, पुढच्या पण शेजाऱ्याशी नाही, पाठीमागच्या शेजाऱ्याशी नाही, बरोबर आहे. नाही कुणाची इकडची चांगली आहे इकडची चांगली नाही असं काही असतंय ना. असं काय? सर्वत्र म्हणलं म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कुठेच नाही, सर्वत्र. शब्दात शब्द काय पद योजलेलं आहे? सर्वत्र. यह सर्वत्र. सर्वत्र काय आहे? अनभिस्नेह, त्याला स्नेहच नाही, त्याची अटॅचमेंट कुणाशीच नाही. कारण अटॅचमेंट का असते? काय तर लाभाची इच्छा असते, तिथे सुखप्राप्ती होते, कारण सुखाची तो विगत स्पृहा. का बरं अटॅचमेंट असते? दुःखामध्ये मदत करेल, दुःखेशु अनुद्विग्न म्हणा. मग काय गरज आहे बाबा? वितराग भय क्रोध, मग काय गरज आहे बाबा? काही गरज नाही. तो कशाशी स्नेह करत नाही, त्याचा कुठेच काय नाही, स्नेह नाही, अटॅचमेंट नाही. स्नेह नाही, अटॅचमेंट कुणाशीच स्नेह नाही त्याचा. सर काल म्हणले पूर्ण पात्रे सर सकाळी आले होते गेला, बसमध्ये काय घटना घडलेली सांगितले. एका लेडीजची मदत केली त्यांनी मदत केली, काही 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 भांडण केले, व्यक्ती सीट देत नव्हता, काही 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 केले. मग ठीक आहे, तिथपर्यंतच झालं, ठीक आहे, सहज केले, बरोबर आहे. पण पुन्हा बस थांबली, चहाला जायचं होतं, चहाला जायचं होतं. सर काय म्हणले? नको नको बस झालं. मग त्यांनी थँक्यू म्हणले, बस झालं तिथपर्यंतच, बरोबर आहे. त्यांच्याकडून थँक्यू म्हणून, बरोबर आहे, त्यांच्याकडून ते उतराई होण्याची भावना, अटॅचमेंटची काय गरज आहे? असंच बोलले होते आज सकाळी, लागू पडला आज, बरोबर आहे. काय म्हणले? काय गरज आहे? मी म्हणलो मी उतरत नाही, म्हणलो मी उतरत नाही, मी चहा पित नाही, पित असले तरी तुमचा पित नाही. पुन्हा बोलले पण नाही, काम केले, बस झालं, बरोबर आहे. मग सर्वत्र अनभिस्नेह. कशाला स्नेह वाढवायचा आहे? काय स्नेह वाढवायची गरज आहे बाबा? व्यवहाराशी व्यवहार, बस झालं, मदत केली, संपला विषय. परत पुन्हा मग तुमचा नंबर द्या, कुठं राहता, काय करता, भेटत जावा.
काही गरज नाही. मग काय हा काम केलं पण सहज, बरोबर आहे, सहज असलं पाहिजे. म्हणजे का व्यक्ती का बोलत नाही असं आहे का? तो स्थितप्रज्ञ आपल्यासारखाच असतो. मग तो काही मदत करत नाही का कुणाची? करतो, परंतु काय ठेवत नाही? स्नेह ठेवत नाही. नाही नाही नाही, कुठं तर ठेवत असेल मग. नाही 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 नाही, त्या लेडीज आवडल्या नसतील, मग आवडणाऱ्याशी नाही, कुणाशीच स्नेह ठेवत नाही, बरोबर आहे. रोज भेटलेल्याशी स्नेह ठेवत नाही, कधी कधी भेटलेल्याशी स्नेह ठेवत नाही, बरोबर आहे. आता असं म्हणून शब्द वापरला सर्वत्र. शब्द काय वापरलाय? जो सर्वत्र अनभिस्नेह, त्याचा स्नेहशून्य झालेला आहे. कशाच्या बाबतीत? सर्वत्र. सर्वत्र आता काही पण घ्या यामध्ये, सर्व बाबतीमध्ये तो स्नेहशून्य झालेला आहे. आणि त्या त्या शुभ आणि अशुभ गोष्टी घडल्या असतानाही प्रसन्न होत नाही. म्हणजे शुभाशुभम तत् तत् प्राप्य, ते जे जे त्या त्या शुभ आणि अशुभ गोष्टी. शुभ म्हणजे काय सांगितलं मी? आपल्या स्नेहांकित व्यक्तीला उत्कर्ष झाला, त्यामुळे आपण न अभिनंदती, शुभ प्राप्त झाली तरीही, म्हणजे अभिनंदन म्हणत नाही असं नाही बरं का. आता इथून म्हणायचं नाही तर अभिनंदन करू नाही लागतं असं अर्थ नाही. शब्दाचा अर्थ काय आहे? अभिनंदन मुखाने म्हणा, आपला हर्ष होत नाही, बरं का. हर्ष नाही, आनंदित होत नाही, बरोबर. ना अभिनंदती कशामध्ये? आपल्या स्नेहांकिताला शुभ झालं तरी आपल्याला हर्ष होत नाही. मग असं म्हणूयात, आपल्या स्नेहांकिताच्या किंवा आपल्या विपरीत असणाऱ्याला काय झालं? विपरीत प्राप्त झालं. विपरीत झालं म्हणजे काय झालं? त्याचं नुकसान झालं, ऍक्सिडेंट झाला. मग बरं व्हायला पाहिजे का नाही? ज्यानं आपल्याला त्रास दिला होता, आपला जो शत्रू आहे, त्याचं काय झालं? बरं झालं का नाही? माझा शाप लागताय, माझ्याशी असं केलं की असंच होतंय, देव बघून घेतय असं म्हणतात बाया लगे, बरं का. मला कालच असं बोलली होती, झालं का नाही बघ तुझं, देव माझ्याकडून आहे असं वाटतं, म्हणून माझ्या वाटेला येत जाऊ नका असं म्हणतात खूप जण. मग वाईट झाल्यानंतर तरी आनंद झाला का? बरं झालं असंही नाही. ना अभिनंदती, शुभ परिस्थितीमध्ये आनंदी होत नाही, वाईट परिस्थितीमध्ये आनंद होत नाही. आता असा आणखी अर्थ घेऊयात, आपल्या विरोधी आणि आपल्या स्नेहांकित त्या दोन्ही गोष्टीमध्ये शुभ घडो अथवा अशुभ घडो, आपल्या स्नेही किंवा अस्नेही व्यक्तीमध्ये शुभाशुभ काहीही घडो, तर त्याच्या बद्दल आपल्याला न अभिनंदती. मग न अभिनंदती, अभिनंदन करत नाही. मग काय म्हणता येईल? नाभिनंदती, फक्त त्याला हर्ष होत नाही. मग दुसरं काय पद योजलेलं आहे आणखी? न द्वेष्टी. अभिनंदती, मग अभिनंदन तेवढं करायचं नाही. मग द्वेष करतो का? नाही, द्वेषही करत नाही. मग चांगलं झालं म्हणून तर द्वेष होतो का? नाही, त्याला कुणाचंच देखवत नाही. आणखी असं असतं, काही जणांचं असं असतं की कुणाचंच चांगलं झालेलं देखवत नाही असं म्हणतात ना. मग तसं आहे का? नाही, ते बी नाही, बरोबर आहे का. आपण नाभिनंदती म्हणल्यावर काय झालं? कुणाचं चांगलं झालेलं ह्याला पाहतच नाही अर्थ झाला. मग असं नाही, तर त्याला चांगलं झाल्याचं आनंद होत नाही आणि वाईट झाल्याचं खेद पण वाटत नाही. चांगल्या किंवा वाईट परिस्थितीचा, म्हणजे चांगल्याचा अभिनंदन करत नाही, वाईटाचा द्वेष करत नाही, बरं का. परिस्थितीचा किंवा तत्तत् प्राप्य शुभाशुभम, म्हणजे परिस्थिती म्हणजे अशुभ गोष्टी घडल्या, शुभ गोष्टी घडल्या, शुभ गोष्टीमध्ये आनंदित होत नाही आणि अशुभ गोष्टीमध्ये द्वेष करत नाही, कारण दुःखानुषयी द्वेष. मग ते इथे सांगतात तो द्वेष्टीही नाही आणि रागही सुद्धा त्याला नाही. त्याला तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित, त्याच्याच मध्ये या प्रज्ञेची स्थिरता झालेली आहे, तिथंच ये समाधी प्रज्ञेची स्थिरता झालेली आहे असं सांगतात. मग काय सांगितलं पहिलं? ज्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. आता उत्तर तयार करा थोडस. काय? ज्याच्या सर्व मनोकामना, ज्यांनी मनातील सर्व कामनांचा त्याग केलेला आहे. आणि जो, हे झालं एक लक्षण. का? त्याच्याबद्दल विवरण करायचं, अंडरलाईन करायचं. सर्व कामनांचा त्याग. दुसरं काय असेल? स्वतःमध्येच संतुष्ट असणारा. त्यानंतर दुःखामध्ये उद्विग्न न होणे, सुखामध्ये इच्छा न करणे, ज्याचं रागरहित झालेलं आहे, भयरहित झालेलं आहे, क्रोधरहित चित्त झालेलं आहे. किती लक्षणं झाली? 1 2
3 4 5 6 7 झाले. आता पुन्हा ज्याचा जो सर्वत्र स्नेह शून्य झालेला आहे, तो सर्वत्र स्नेह शून्य झालेला आहे, त्याला शुभ परिस्थितीमध्ये आनंद होत नाही, शुभामध्ये आनंद नाही, अशुभामध्ये द्वेष नाही. शुभ परिस्थितीचा आनंद नाही, अशुभ परिस्थितीचा द्वेष नाही. म्हणजे अगोदरच सांगितलं ना कसं, दुःखेषु अनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृह, हेच परत इथं आलं. परंतु फरक काय आला, स्नेह, इथं स्नेह आलं, तिथं स्वतःबाबत सांगितलेलं आहे. अशा व्यक्तीच नका धरू बरं का याच्यात. म्हणजे स्नेह व्यक्तींचाच नाही, परिस्थितीचा सुद्धा स्नेह असतो. स्नेह हा परिस्थितीचा सुद्धा असतो बरं का. स्थितीचा सुद्धा त्याला स्नेह नाही असा झालेला असेल. आता पुढील श्लोकामध्ये आणखी सांगतात, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतात. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतात. पहिला प्रश्न काय होता, बोला तो. स्थितप्रज्ञस्य का भाषा, का भाषा पहिला झाला. दुसरा काय, स्थितदी किम प्रभाषेत, किम प्रभाषेत ते सांगितलं. त्यानंतर पुन्हा काय सांगितलं, किम आसीत, किम आसीत. मग आता ते तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. कुठं गेला श्लोक, हा. आता तिसरा प्रश्न काय आहे, किम आसीत. किम आसीत सांगतात, तो कसा राहतो, थांबतो, बसतो. मग यासाठी उदाहरण देतात. आता कशाचं, कासवाचं उदाहरण देतात. पाहता 58वा श्लोक पाहायचा सर्वांनी. यदा संहरते चायम कुर्मोंगानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा संहरते चायम संहरते च अयम कुर्मः अंगानि इव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता विसर्ग नाही तिथे. हा, कासव सर्व बाजूंनी आपापले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झालेली असते असे समजावे. जर जो बरोबर आहे काय नाव, हा, वाटेत काहीतरी कार्यक्रम चालू आहे, छान आहे कार्यक्रम. आता सिद्धेश्वरच्या यात्रेमध्ये तमाशा चालू आहे, येतो इथं तमाशा येतो, कधी गेल्यानंतर वा 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 कोण आहे गडे, कोण आहे, मग ते बघा वाटायला लागले. हा नाही, छान आहे, बरं छान आहे, बघा वाटतंय, रसिक आहे तो म्हणत नाही, बरोबर आहे, ते तिथं बघावं म्हणत नाही. इंद्रियांना आवरतो, दृष्टीच्या इंद्रियांना आवरतो, संगीताला म्हणजे काना श्रवण इंद्रियाच्या विषयाला आवरतो, बरोबर आहे. स्पर्श इंद्रिय बरं का, स्पर्श इंद्रियाला आवडतो, चटईवरही बसतो, बरोबर आहे, गादीवरही बसतो, म्हणजे बसूच नाही असा अर्थ नाही, चांगल्या मऊ गादीवर बसूच नाही असा अर्थ नाही. त्याला काय येतो, आवड नाही, त्या विषयाशी काय होत नाही, तो लिप्त होत नाही. सर म्हणजे बरोबर आहे, कारण सुखानुषयी राग हा आणि दुःखानुषयी द्वेषा होत नाही, बरं का. त्या तत्तत प्राप्त शुभाशुभम अगोदरच्या श्लोकात सांगितले. जे शुभाशुभ प्राप्त झाले त्यामध्ये द्वेषही करत नाही आणि अभिनंदनही करत नाही, असं असतो. म्हणजे तो 5 इंद्रिय सांगतोय मी, 5 काय कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन. हे जे 11 इंद्रिय आहेत, ह्या 11 इंद्रियांना सुद्धा काय करतो, तो आतमध्ये अंतर्मुखी करतो म्हणजेच काय करतो, एकाग्र करतो. एकाग्रतेवर भागत नाही, निरुद्ध चित्त करतो. काय करतो, तो निरुद्ध करतो बरं का. योगश्चित्त वृत्ती निरोधा. मन म्हणजे काय कळालं तुम्हाला, चित्त मन आपण पाहिले, त्या मनाला तो बाहेरून आतमध्ये नेतो. आत म्हणजे कुठे आतमध्ये नेतो, जगताकडून स्वरूपाकडे नेतो, अंतर्मुख होतो, अंतर्मनाकडे जातो.
आंतरयात्रा प्रारंभ असते. मग आंतरयात्रेसाठी बाहेरून आतमध्ये यावं लागेल ना. तर तो काय करतो, जसं कासव संकट पाहून इंद्रिय आतमध्ये ओढून घेतं, तशाच प्रकारे हा व्यक्ती इंद्रियांच्या विषयांपासून, इंद्रियांना मनाला इंद्रियांशी अटॅचमेंट असते. बरोबर आहे. मन हे काय म्हणतात त्याला, आपण काय म्हणलो दर्शनामध्ये पाहिलंय बघा, सन्निकर्ष. बरोबर आहे ना. इंद्रिय सन्निकर्ष, त्याद्वारे आपण बाहेरून आत घेत असतो विषय. तर ते बाहेरील विषयांचं सेवन करत नाही. बाहेरून आत घेणे याला काय म्हणतात? अंतर्मुख. आहार. आहार आहाराची व्याख्या सांगतो बरं का. आहारयंती इति आहारः. आहारयंती इति आहारः म्हणजे घेणे म्हणजे आहार. पाणी आत घेतलं, अन्न आतमध्ये घेतलं, दृश्य आतमध्ये घेतलं, श्रवण कानातून शब्द आत घेतले. बरोबर आहे. परत आणखी काय, अन्न घेतलं, श्वसन आत घेतलं, आहार झाला का नाही. मग याला म्हणायचं आहार. आणि याच्या विरोधी असतं त्याला काय म्हणायचं, प्रत्याहार. तो काय आहे, प्रत्याहार. म्हणून इथं काय सांगितलंय, प्रत्याहार. हाच प्रत्याहार आहे ना. ध्यानयोगामध्ये पण हेच आलंय ना, यदा प्रत्याहाराचं लक्षण सांगितलंय. हा, प्रत्याहार सांगायसाठी मी आहार सांगितला बरं का. असं थोडस लांबलच सांगतो मी. काय सांगितलं मी, आहार. मग इंद्रिय काय करतात, आहार आपले आपले विषय आपापले आहार घेतात. बरोबर आहे. रसना चव घेते, कान काय घेतं, शब्द घेतं, डोळे रूपाचं ग्रहण करतं, अन्न ग्रहण करणे, श्वास ग्रहण करणे, रूप ग्रहण करणे, शब्द ग्रहण करणे, स्पर्श ग्रहण करणे म्हणजे काय, आहारयंती करणे म्हणजे आहार. आणि नग थांबवणे, थोपवणे, प्रत्याहार. ह्याला म्हणायचं प्रत्याहार. आलं लक्षात. इंद्रियांच्या प्रत्याहार म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहार आहे. मग तो प्रत्याहार कसं करतो, मग जसं इंद्रियांना आवरतो, कशापासून आवरतो, आपल्या आपल्या विषयांपासून. म्हणून असा जो योगी असतो कशा प्रकारे करतो, यदा संहरते चायम कुर्मुंगानिव सर्वशः इंद्रियानि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. कासव सर्व बाजूंनी आपापले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हाच त्याची स्थिर बुद्धी झालेली आहे असे समजावे. आता याच्यातील काही आपण किती लक्षणं सांगितले अगोदर, म्हणजे मुद्दे किती घेतले होते, 7 मुद्दे घेतले होते. कोणकोणते, सर्व मनातील कामांचा त्याग, स्वतःमध्ये संतुष्ट, सत्वामध्ये संतुष्ट. तिसरं काय, दुःखात खेद नाही, सुखात लालसा नाही, इच्छा नाही, आसक्ती नाही, सुखाची आसक्ती नाही. त्यानंतर भयरहित, क्रोधरहित आणि रागरहित, हे 7 लक्षण घेत. बरोबर आहे. त्यानंतर मग पुन्हा आता सांगतात, कासवासारखं जो कासवासारखा आहे. कासवासारखं म्हणजे काय आहे, जसं कासव इंद्रियांना आतमध्ये खेचतो, तसं हा स्थितप्रज्ञ व्यक्ती त्या इंद्रियांच्या त्या विषयांपासून इंद्रियांना आवरतो. म्हणजे काय म्हणायचं याला, आपण काय म्हणायचं, शब्दात एका काय कसं सांगायचं, स्वविषयापासून, किंवा याला शब्द वापरायचा प्रत्याहार. याला शब्द वापरायचा प्रत्याहार. आणखी एक लक्षण काय आहे, प्रत्याहार किंवा इंद्रियांपासून विषयांपासून इंद्रियांना आवरणारा शब्द असा वापरा मराठीत. विषयांपासून इंद्रिय ज्यांची परावृत्त झालेली आहेत, इंद्रिय परावृत्त झालेली आहेत विषयांपासून, हे कितवं झालं, 8वं लक्षण झालं. असा व्यक्ती स्थितप्रज्ञ असतो. आता पुढील श्लोकामध्ये आता सांगतात, आता पुढे इथून कदाचित आता पुढे एक सुंदर विषय सांगतात. इंद्रियांकडून हट्टाने विषयांचे ग्रहण न केल्यास काय होतं पहा. आता सांगतात, इंद्रियांकडून हट्टाने विषयांचे ग्रहण न केल्यास
विषयांची निवृत्ती झाली तरी आसक्तीची निवृत्ती होत नाही. ती निवृत्ती परमात्म दर्शनामुळे होते असे सांगते. काय सांगत आहेत? इंद्रियांकडून म्हणजे हट्टाने इंद्रियांना विषयांचे ग्रहण न केल्यास, बरोबर आहे, आहार म्हणलं आपण, विषय इंद्रियांचे विषय जे आपण म्हणलं प्रत्येक इंद्रियांचे विषय आहेत, त्या इंद्रियांना त्यांच्या विषयापासून हट्टाने ग्रहण न करायला लावल्यास, आपण न करू दिल्यास, म्हणजे विषयांची निवृत्ती झाली तरी आसक्तीची निवृत्ती होत नाही. विषयांची निवृत्ती झाली तरी श्लोक बद्दल बोलताय ना? आज पुढच्या श्लोकाबद्दल पुढच्या श्लोकाची प्रस्तावना करतोय. अच्छा अच्छा, हे झालं इथं सांगून ठेवलं नाही. ज्यांनी इंद्रिय परावृत्त झालेली आहेत विषयांपासून, इंद्रियांच्या विषयापासून ज्यांचे मन परावृत्त झालेला आहे तो. आणि आता आपण पाहत आहेत इथं पुढं काय सांगत आहेत हे सांगितलं. एवढा श्लोक घेऊन आपण थांबणार आहोत बरं का. एवढा श्लोक घेऊन थांबूयात आपण. काय सांगत आहेत की इंद्रियांकडून हट्टाने विषयांचे ग्रहण न केल्यास, म्हणजे आपण कुठे केलं हे? यदा संहरते छाय, इथे कासवासारखं, म्हणजे स्वविषयांपासून आवरणे, स्वविषय संप्रयोगे. हा काय विषय संप्रयोगे चित्ता स्वरूपानुकार इवेंद्रियाणाम प्रत्याहार, स्वविषय संप्रयोगे चित्त स्वरूपानुकार इवेंद्रियाणाम प्रत्याहार. प्रत्याहाराचं सूत्र आहे ना पतंजलीचं, यदा संहरते चायम कुर्मंगानिव सर्वशः. बरोबर आहे. योगदर्शनाने भगवद्गीता वेगळी आहे का? म्हणून या अध्यायाला नाव काय आहे? सांख्ययोग. सांख्ययोग सांगितलेलं आहे. ते सांख्य पण सांगितलंय आणि योग सुद्धा सांगितलंय. ते आपल्याला लक्षात असलं पाहिजे. काय सांगत होतं मग? मग असं करण्याने मात्र आसक्ती रहित होत नाही सांगतात. आसक्ती कशाने जाते आता ते सांगणार आहे तिथे. इंद्रियांकडून हट्टाने विषयांचे ग्रहण न केल्यास विषयांची निवृत्ती झाली तरी आसक्तीची निवृत्ती होत नाही. आपण काय केलं? विषयांपासून इंद्रियांना आवरलं. यामुळे काय झाली? विषयांची निवृत्ती झाली. लक्ष द्या बरं का. काय म्हणत आहेत आपण? इंद्रियांपासून विषयांपासून इंद्रियांना, उलट झालं थोडं. विषयांपासून इंद्रियांना आपण आवरलं. मग आवरल्याने काय झालं? विषयांची निवृत्ती झाली. विषयांची निवृत्ती झाली. आसक्तीची निवृत्ती होते का? आसक्तीची निवृत्ती होते का? नाही. मग ती कशाने होते? तर ती निवृत्ती केवळ परमात्म दर्शनामुळेच होते. कशाने होते? परमात्म दर्शनाने. परमात्म दर्शनाने म्हणजे स्वबोधाने, परमात्म दर्शनाने, विवेक ख्यातीने, म्हणून आत्मन्नेव आत्मना तुष्टः. मग जो स्वमध्ये रममान असतो त्याला मात्र होतं, ज्याला स्वचा बोध झालेला आहे. मग इथे पुढील श्लोकात सांगत आहेत, विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोक्त्या परम दृष्ट्वा निवर्तते. इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात, परंतु त्याच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही. तर या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्ती ही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी झालेली आहे. बरोबर आहे. प्रत्याहारामध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडं अंतर सांगितलं. कसं? इंद्रियाने आवरणारा, म्हणजे आवरतोय म्हणजे इंद्रिय धाव घेतात. इंद्रियांना आवरणारा सांगितलं आणि भगवंताला वाटलं अरेकडे नाही, थोडं सुधारणा केली पाहिजे बरं का. हे अगोदरचा जे श्लोक सांगितला, कोणता श्लोक सांगितला आता? यदा संहरते चायम, कासवासारखं विषयांपासून आवरणारा असं म्हणलं. परंतु त्यामध्ये त्रुटी दिसली. त्रुटी काय दिसली? म्हणजे तो आवरतोय म्हणजे इंद्रिय धाव घेतात. अलग लक्षात पुढके सर? बरोबर आहे. आवरतो म्हणजे इंद्रिय ऐकत नाही त्याचे. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यात आसक्ती राहिलेली आहे. मग आसक्ती राहिलेली नाही कशाहून कळतं? तर काय सांगितलंय पहिल्या श्लोकामध्येच लक्षणं जे सांगितलंय. काय? प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. ज्यांचे सर्व मनोगत झालेली आहेत, नष्ट झालेली आहेत, त्याला कशाला इंद्रिय बाहेर धावतात? त्याला कशाला सुखदुःखाची आसक्ती राहते? त्याला कशाला अभिनंदिती न द्वेष्टी?
त्याला कशाला राहतं? म्हणून पहिलाच जे श्लोक आहे तेच लक्षण आहे मुख्य. आत्मन्येव आत्मना तुष्टा जो झालेला आहे त्याला कशाला बाहेर जाण्याची गरज आहे? म्हणून ज्याला निव्वळ परमार्थ दर्शन झालेलं आहे, परमात्म दर्शन झालेलं आहे, अशा व्यक्तींचं म्हणजेच स्थितप्रज्ञ असतो. आवरणारा नव्हे तर त्याची आसक्तीच रहित झालेली आहे. त्यामुळे त्याची इंद्रियच बाहेर धाव घेत नाही. इंद्रियच बाहेर धाव घेऊ शकत नाही, कारण त्याचं मन आसक्तीपासून रहित झालेलं आहे. असा जो आहे त्यालाच नाव काय आहे? स्थित प्रज्ञ म्हणतात. इथून काय विषय सुरू झालेला आहे माहितीये का? आता स्थित प्रज्ञाचं उत्तर आपलं संपलं. स्थित प्रज्ञाचं उत्तर केवढं आहे आपलं? पहिलं काय? प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टा स्थित प्रज्ञस्तदोच्यते. त्यानंतर दुसरं काय आहे? दुःखेषु अनुद्विग्न मनः. नाही काय? वितराग भय क्रोध स्थितिधीर मुनिरुच्यते. त्याला हे म्हणतात. दुसरं सांगितलं. तिसरं काय आहे? नाही नाभिनंदते. नाही एक राहिलं. यः सर्वत्राण. यः सर्वत्राणभिज्ञः तत्तत्प्राप्य शुभाशुभम्. तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनंदति न द्वेष्टि तत्प्रज्ञा प्रतिष्ठिता. हे सांगितलं. आणि त्यानंतर पुन्हा चौथं यदा संहरते चायं कुर्मुंगानिव सर्वशः इंद्रियार्थेभ्यश्च प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणजे ह्या 4 श्लोकामध्ये सांगितलं. आणि 55व्या श्लोकात प्रश्न केलेला आहे. किमासीत नाही का भाषा समाविष्टस्य स्थितधी किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. हे प्रश्न विचारले. आणि का प्रश्न विचारले समजवण्यासाठी सांगतोय मी. उत्तर एवढंच झालं. कशासाठी सांगतोय तर आधी सांख्ययोग सांगितलेला आहे. अगोदर काय सांगितलंय? सांख्ययोग सांगितलंय. म्हणजे काय सांगितलंय? बुद्धियोग सांगितलाय. बुद्धियोग सांगितलाय. मग तो कसा ओळखावा? असं प्राप्त झालेला व्यक्ती कुणाला मानावं हे विचारलं. म्हणून आता सांगितले 4 श्लोकामध्ये. 4 श्लोकामध्ये सांगितलं. मग 4 श्लोकामध्ये सांगितल्याच्या नंतर असा विषय झाला की अरे बाबा तो इंद्रियांना आवरतो म्हणल्यानंतर आणखी तो स्थितीपासून खाली आल्यासारखं वाटायला लागलं. बरं का? स्थितीपासून तो खाली आल्यासारखं वाटायला लागलं. कारण तो इंद्रियांना आवरतो म्हणजे मन त्याचे सर्व मनोकामना रहित झालेल्या नाहीत असं होईल. म्हणून त्याची सुधारणा करण्यासाठी आता पुढे काय सांगितलं तर परमात्म दर्शनाने म्हणजे विवेक ख्यातीनेच पुरुष ख्यातीद्वाराच काय होतं? समग्र वृत्ती निरोध होतो. वृत्ती बहिर्मुख असणाऱ्या अंतर्मुख होतात. अनेकाग्रपासून एकाग्र होतात आणि एकाग्रपासून निरुद्ध चित्त होतात. आणि त्याच निरुद्ध चित्ताला त्याच विवेक ख्याती प्राप्तालाच काय म्हणतात? स्थितप्रज्ञ म्हणत असतात. असं इथे सांगितलं. मग आता पुढे काय विषय निघणार आहे आलं लक्षात? तर इंद्रियांच्या प्रबलतेचं निरूपण करणार आहेत. आता स्थितप्रज्ञाचं महत्व सांगितलं. आता जे स्थितप्रज्ञ नाहीत म्हणजे कसे आहेत? मग यदा संहरते चायम कुर्मंगानिव नाही बाहेर पडणारे. बरोबर आहे? हात पुढं करणारे. विषयाने पुढं हात दिला की हात देणारे. बरोबर आहे? विषयाने हात पुढं केला की हातात हात देणारे. आलं लक्षात? मग त्याचा आता महिमा सांगणार आहेत. प्रबलता किती आहे इंद्रियांची हे पुढील काही श्लोकामध्ये सांगणार आहेत. 3-4 श्लोक आपण घेणार आहोत पुढचे आणि काही श्लोक फास्ट घेणार आहोत. स्थित प्रज्ञाचं उत्तर संपलेलं आहे आपलं. बरं का? आणि हे आपण उद्या घेऊया. अर्ध्या तासामध्ये बाकीचे राहिलेले श्लोक घेऊयात. एक्स्ट्रा सांगणारच आहे. आणि स्थित प्रज्ञाबाबत उत्तर सांगणार आहे. स्थित प्रज्ञासंबंधी आपण उत्तर मिळालंय ना? उत्तर मिळायचं राहिलंय का? मिळालं. लिहिण्यासाठीच राहिलेलं नाहीये मला तर वाटत. परंतु जरी राहिलं असेल तर आपण एकदा ते रिव्हिजन करून आपण स्थित प्रज्ञा हा टॉपिक थांबवूयात उद्या आणि त्यानंतर पुढील काही विषय घेऊयात. बाकीचे घटक घेऊयात. मी थांबतो आता. दुधगावकर सर आपल्याला हे घेत आहेत ध्यानबिंदू उपनिषद.